लईच पाहुणे आणले तीस. आता तुमचं लग्न लावायचं म्हणजे पाहुणे नको तुम्ही. वरात आता आम्ही काढणार आहे तुमची पाहुण्यांसकट. वारात कोणाची निघाल ती कळलंच की. तुम्ही इथं भांडणं करायला आलाय का लगीन लावायला आलाय? का बसन पाहुणी वरात लगीन चालू आहे तुमचं? अरे नाही तर काय. ए चेतन, अरे का बसलो तो डायलॉग खेळत बसलोय. करू कुठे फायटिंग चालू. अरे नाहीतर लोक बोर होतील. हो ना, लईच पिक्चर बघताय वाटतं. हा, आज संध्याकाळी 4 वाजता सह्याद्रीवर अशी ही बनवा बनवी लागणार आहे. बघा बरं का, नवीन डायलॉग भेटतील. अरे त्याच्यावर पिक्चर कमी जाहिरातीतले असतात. चित्रपटाचे प्रायोजक आहेत निर्मा डिटर्जंट पावडर, विको वज्रदंती, पार्लेजी ना हमारा बजाज बजाज. ए बस कर तुझा पिक्चर. आणि पोरांना बघताय काय हा नाही असनी. ए तुला काय वाटतं, तू पोरं आणलीस म्हणजे तू आम्हासनी आणशील आणि आम्ही गप ऐकून घेऊ? असं जर तुला वाटत असेल ना तर बरोबर आहे तुझं. पळ सुम्या. राई घातली. आयो बादली आणखी. दम लागलाय मला बी लय लागलाय. अरे पळ कुत्र्या. ए घरात नसला आलाय. काकू चप्पल घालून आला. आलाय घरात ना. बरं झालं पळून गेलो, नाहीतर त्या दिवशी घावलं असतं ना तर मेलोच असतं बघ. अरे पळू पळून पाहुणी ताणली आपण. काय करे काय येडापणा होता तो. त्यानं कुठं आणि कसली पोरं आणलेली, ती पण येड्या पोड्याची होती. आणलेल्या गाड्या तिथंच लावून आपल्या मागं पळ सुटले ती. आता आपण डोंगरात गुरा मागं फिरणारी पोरं गावणार आहे का त्याची? अरे म्हणून तर पळून पळून दमली आणि माघारी गेली. ती बी म्हणले असतील मारामारी करायला आलोय का पकडा पकडी करायला. पकड पकड बोलते. अरे तवा तर अख्ख्या तारव्यातनं वरात निघाली आपली नुसती भिंगरी. पण त्या दिवशी शाळा बुडवून घरी गेलो, पण दुसऱ्या दिवशी फाटलेली बरं का. असं वाटलं आज बी पोरं आणते का काय. हे यार नाही, ती पोरं परत येणार नव्हती माहिती होतं, कारण असलं भांडणच त्यांनी पहिल्यांदा बघितलं होतं. पण ती छोटं चेतन ती हुशार निघाले की. अरे त्यांना जाऊन सांगितलं पुन्हा मुख्याध्यापक सरासनी. का आधीच नाव खराब, त्यात पुन्हा नवीन मॅटर म्हणल्यावर सर बी तापलं होतं. तापलं होतं. अरे म्हणून तर आपल्यासनी बोलावलं नाही, त्यालाच घेऊन आलं वर्गावर. हो तर काय म्हणलं, आता हिच्या समोर मार खायचा म्हणजे आयुष्याचं मात्र होणार, कारण पोराला अख्ख्या गावात मार बसलेला चालतोय, पण शाळेत तिच्या समोर नको वाटतंय बघ. एवढं इकडे लक्ष द्या सगळेजण.
परवा शाळेच्या बाहेर या मुलाला मारहाण करण्यात आलेली आहे. याला त्या मुलांची नावं माहीत नाहीत आणि याला असं धमकावलंय की परत जर तू 10वी ब च्या वर्गाकडे फिरकशील तर याद राख. नाही, हा फिरकतच नव्हता, पण मीच म्हणलं चल जरा 10वी ब च्या वर्गाकडे फिरकून येऊया. बघू तर देत 10वी ब च्या वर्गात काय आहे ते. नाही, कळू दे ना मला, असा कोण डॉन आलाय 10वी ब च्या वर्गात. चेतन, तुला त्या मुलांची नावं माहीत नसली तरी काय हरकत नाही. बघून सांगू शकतो यातली कोण आहेत ते. सर ही चौघ. चला उठा, उठा रे, उठा. अरे उठ म्हणलं ना. नक्की बघा आम्हीच होतो ना. म्हणजे कसं आहे, शाळेचे कपडे सारखेच असतात ना, म्हणून म्हणलं. आणि याला चष्मा बी आहे. नाही सर, सगळं स्पष्ट दिसतंय मला. ही चौघ होती. या पुढं चला. धमकवताय काय? सांगा, का मारलं याला? काय विचारतोय? अरे का मारलं त्याला? तुम्ही असे ऐकणार नाही. हात पुढे काढ, हात पुढे काढ. थांबा सर, यांची काहीच चूक नव्हती. म्हणजे? मी ज्यांचे पैसे घेतले होते. अरे पैसे घेतले म्हणून मारायचं असतं का? सर 2-3 वेळा समजवलं त्यांनी, पण मीच दिले नाही म्हणून मारलं त्यांनी. तू माझ्याकडे कंप्लेंट केली त्यावेळेस तू काय म्हणाला की यांनी का मारलं मला माहित नाही. ते आत्ता आठवलं सर. अरे बिंडो कायस का तू? हा, तक्रार कशाला केली मग तू? उगा फुकटचा वेळ वाया घालवला माझा. सर मला पैसे परत करायचे नव्हते, म्हणून तुम्हाला सांगून त्यासनी मार बसवायचा होता, म्हणजे ते कधी परत पैसे मागणार नाहीत. असं कसं पैसे परत करायचे नव्हते? आमच्या आईबापाने एवढं कष्टाने कमवलेले पैसे आहेत. घेताना किती रडत होतास. तू परत दे 2 दिवसात, नाही तर यांच्याकडे तक्रार करीन. हा ठीक आहे, ठीक आहे, चला बसा. आणि एक लक्षात घ्या, शाळेत ही सोडून बरीचशी कामं असतात आम्हाला. शाळेबाबतीत किंवा शाळेतलं काही असेल तर तक्रार करायला हरकत नाही. विनाकारण जर तक्रार केली आणि आमच्या हाती काही नाही लागलं तर हातात दाखला देईन. आणि तुम्ही रे, शाळेबाहेरचे व्यवहार गेटच्या बाहेरच मिटवायचे, आलं का लक्षात? आम्ही बाहेरच ठेवला होता सर, त्यानं वर्गात आणलंय. लई शहाणा आहेस, वर्गात आणला म्हणे. जे करायला आलाय ते कर आता, कळलं का? चल रे तू. सुमित कोण आहे? हो कियो आहे सुम्या. तुला त्या पोरगीनं बोलावले. तिनं होय? हो. हा आलाय म्हणा. तो मर मी पाठवतो त्याला. येते म्हणा, निघालाय तू जा. सुम्या जा आता पडदिशी. मला तर वाटतंय आज तीच तुला विचारणार आहे. बर सुम्या, देवांना काय ऐकलं की तुझं? तिचं तोंड बघून तर काहीतरी भलतंच वाटतंय. मला तर वाटतं त्या पूजेने नाही तर कवीने आपल्यासनी बघितलंय भांडताना. आणि तिने जर सांगितलं तर आपण खोटं ठरणार आहे. आणि पोरींचं काही बी असू दे, पण खोटं सहन होत नाही त्यासनी.
लई मोठा स्त्री अभ्यासक. आपलं खोटं सण होत नाही, स्वतः कचकटून बोलतात. तर जा की, आधीच नाट लावण्यापेक्षा. आज जो अ मधला मुलगा आपल्या वर्गात आलता तो आमच्या गल्लीत राहतो. चांगलंच ओळखते मी त्याला. आमचे घरातले संबंध आहेत. बहीण मानतो तो मला. काय म्हणजे तू त्याची मानलेली बहीण आहेस? हो, आणि जेवढं मी त्याला ओळखते तो स्वतः पैसेवाल्या घरातला आहे. मग का घेईल तो तुझ्याकडनं पैसा? कवा कवा पडतेच ना गरज, आणि त्याने त्याच्या तोंडाने नाही सांगितलं. नाही हा सुमित, मला अजिबात नाही पटत. खरं सांग, काय झालं होतं? खरं सांगू, मला लय राग आलेला त्याचा. तसा मी अहिंसावादी मुलगा आहे, पण त्या दिवशी सहनच नाही झालं, कारण मला त्याने माझ्या आईवरनं शिवी दिली. बरं मान्य, आईवरून शिवी दिली की कोणाला बी रागेल, पण मी त्याला बी ओळखते की तो असं कोणाला बी आईवरनं शिव्या देणारा मुलगा नाही. नक्कीच काहीतरी झालं असेल ना तिथं. सांगितलं की पैशाचं. तुला खरं सांगायचं नसेल तर सांगू नको. मला तू चांगला मुलगा वाटला होतास. मला वाटलं होतं तू सगळं सांगतो मला, त्यापेक्षा तू मला जवळचा मित्र वाटला होतास. अगं पण तुला सांगायचं नसेल तर सांगू नको, जा. सगळ्यात जवळचा मित्र होतास, याऐवजी सगळ्यात जवळचा मित्र आहेस. हे आधीच सांगितलं असतं ना तिनं, तर ते बिचारं वाचलं असतं का. पण हे मानलेलं भाऊबी मला काय पटत नाही. आमचं एक पाहुणं आहे, ते मानलेल्या बहिणीवरच पळून गेलं. अरे मी आपलं फक्त एक माहिती म्हणून सांगितलं. तू इथं ह्यानं बोलावं म्हणून आलाय का काय तर बोलणं बंद करायला? आता ती माझ्यासोबत कधीच बोलणार नाही. मला वाटतं माझ्यावर रुसली आहे ती. आल्या का? ऐकल त्या आखरीतच ऐकला का? म्हणजे वाईच काय झालं की बोलणं पण. अरे तुम्ही शाळेतली मित्रमैत्रीण नाही का, नवरा बायको? अरे आत्तापासून प्रॅक्टिस चालली असेल रुसा रुशीची. तुम्ही दोघं बिघा बसावायच. अरे आई घाल्यानू एखाद्याला आत्महत्या करू नको म्हणून सांगायला जाल, आणि ते तुमचं ऐकूनच आत्महत्या करल, आणि मरला आहे घालल त्याच्या आईला त्याच्या. सुम्या, लका ऐक माझं, ह्याच्यावरनं तू किती जवळचा आहेस हे तरी कळलं आपल्याला. मला सांग, आपल्या सगळ्यात जवळचं कोण असतं? सगळ्यात म्हणजे या पोरींपेक्षा बी जवळचं आपला आईबाप. मग मला सांग, आपला आईबाप आपल्यावर नाराज होतात, कधी कधी बोलायचं बी बंद करतात, पण ते आपल्याला सोडून जात नाहीत ना, म्हणून ते आपल्या सगळ्यात जवळचं असतात. असंच जर ती तुला आईबापासारखं जवळचं मानणार असेल तर येईल परत, आणि जर नसेल ना तर तशी कोणतरी शोध सुम्या. पण जर ही नाही बोलली ना तर दे विषय सोडून. ती माझ्यावर नसल ह्या विचारानं सुद्धा भ्या वाटतंय र. असं वाटतंय कोणाशीच काय बोलायला नको, एकलं राहावं वाटतंय. तुम्ही बी जावा इथनं, राहू द्या मला एकलं. अल्ला का पोरीसाठी आम्हाला हकलतोयस वय? भावाला विसरलास वय? अरे तुम्हाला विसरला असतो तर तुमच्यासोबत येऊन बसलोच नसतो. आतापर्यंत मी तिच्यासाठी एक हुशार आणि चांगला मुलगा होतो. आता मी तिच्यासाठी एक मारामाऱ्या करणारा आणि वाईट मुलगा झालो. आपण त्याला मारायला नव्हतं पाहिजे र. हिंसेच्या मार्गावर नुसतं पश्चातापच आहे. अहिंसेच्या मार्गावर उशिरा का होईना यश मिळालं असतं. चालतंय मग, गांधीजींच्या तर गांधीजींच्या मार्गाने, पण एकत्र राहून पुढे जाऊया. बस आता उद्याच जाऊन त्याच्यामुळे दुसरा गाल पुढे करूया. जित्या मला घे इसलिए
ए बाबा बस की आता झालंय ना, मिटलाय ना विषय. आज कसं आमचे पैसे कुठे दिले तीस तू? एवढं पैसे आई घाले, एवढं पैसे घेऊन फिरतोयस तू? इथं 10 रुपये कसलं असतात ते बी आम्हाला बघायला मिळणार. घ्या बघा आणि तुमच्याकडेच ठेवा. हे ठेव बावळाटा, नको तुझा पैसा आमासनी. अरे खिसा जरी मोकळा असला तरी 4 पैशासाठी स्वाभिमान गहाण ठेवून लाचार व्हायला आम्ही काय राजकारणी वाटलो का तुला? झालं झालं सामाजिक डायलॉग मारून झालं तुझं. एवढ्याच कामाचा यो मित्रा. तो कधी झालो आपण? आत्तापासनं आमच्यामुळं तुला जो काही त्रास झालाय त्याच्यासाठी माफ करा आम्हाला. आमचा गैरसमज झाला होता आणि तो संपलाय आता. आणि तुम्ही मला मारलं ते? तू आम्हाला हित्त मार, जेवढं पाहिजे तेवढं मार. हे सुम्या, अरे काय बी काय बोलायला लागलीस? तिच्यासाठी मार बी खायला निघाले ये. सुम्या, एवढं वाहून जाऊ नकोस लागा. पाणी डोक्यावरनं गेलंय जित्या, आता सहन होत नाही मला. अरे रातभर झोप येत नाही. आणि या सगळ्यात या बिचाऱ्याची काय चूक? माफ करतो असता आम्हाला. चल केलं माफ. अरे आधी बोलला असतास तर ती अशी बोललो असतं की तुझ्यासाठी. आता हे असलं बोलू नकोस, आमचा हातच खाऊ नकोस, आता परत पटतील बघ. अरे खरंच बोललो असतो, पण आता तुम्ही मारलं हे माहीत असताना कसं बोलू? नाही नको, आता जे काही बी होईल ते मी करीन. आणि खऱ्या संग तिच्यासमोर असं हिरो होण्यापेक्षा मी आहे तसा राहीन. तू माणूस वाईट नाहीस आणि ती मुलगी बी चांगली आहे. काळजी घे आणि कधी काय गरज लागली तर सांग. एक गरज लागली, एक करशील का? ह्याच्यासाठी नाही, आमच्यासाठी. बोला की. त्या दिवशी जे झालं ते माझ्यामुळेच झालं. म्हणजे यांचा गैरसमज झाला म्हणून यांनी मला धमकी दिली, पण त्यात सुमित नव्हता. आणि मारला तेव्हा सुमित हिंसा नको, मारामारी नको असं पण म्हणत होता. पण मी त्याला आईवरने शिवी दिल्यावर त्याला पण राग आला आणि त्यानं बी मारलं मला. आता या मुख्याध्यापकांना कसं सांगायचं म्हणून त्या दिवशी पैशांचं बोललो. तू आईवरनं शिव्या देतोस हे माहीत नव्हतं मला. नाहीतर काय. अरे आई म्हणजे आई असती. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आईसारखं दैवत या जगतात दुसरं नाही. अरे चालता चालता आपल्याला ठेच जरी लागली तरी आपण आई गो असं करतो. अरे देवाच्या अगोदर जिचं नाव घेतो आपण ती आई, आणि तू त्या आईवरनं शिव्या देतोस. अरे आई बावळट, मूर्ख, निर्लज्ज. हे उम्या, इकडं हो म्हणलं ना. आपलं काम होतं सांगायचं आणि ते सांगितलंय, तर ज्याने त्याने त्याचं ठरवायचं. सुमित, माफ कर, माझा सुद्धा गैरसमज झाला. पण अजून एका प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. जे काही मनात असेल ते बोल. आज सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. तुझा असा कुठला गैरसमज झालेला की तू त्याला मारलंस? ते थांबा, तुम्ही जावा, मी बोलतो. मी सांगतो आणि आई शपथ खरं सांगतो. मी तुझ्याशी बोलायला येणार होतो तेव्हा तो तुझ्याशी बोलत होता, आणि बोलताना तुम्ही हसत पण होते. मला वाटलं तुमच्यात काहीतरी आहे, म्हणजे तुमचं ठरलंय. अरे येडायस का तू?
हे काय वय वय असलं काही ठरवायचं. आणि शाळेत आपण शिकायला येतो. आणि मुळातच मला त्याच्याबद्दल असं काही का वाटेल. तो फक्त मानलेला भाऊ नाही तर रक्षाबंधनला राखी सुद्धा बांधते मी त्याला. आणि हो, माझा एकमेव जवळचा मुलगा मित्र तूच आहेस. बाकी कोणाशी बोलत सुद्धा नाही मी. तो अगदीच घरातला होता म्हणून. पण त्यानं आईवरून शिवी दिली ना, आता त्याच्याशी बी नाही बोलत. नाही नको. जवळची माणसं बोलायची बंद झाली की लय त्रास होतो. तू बोल त्याच्याशी. तुला काय वाटलं, त्रास तुला एकट्यालाच झाला? बरं चल आता, नाहीतर तुला झाला तसा गैरसमज एखाद्या सरांचा झाला ना, अवघड होईल. अक्षरा, मला तुला काहीतरी सांगायचंय. शाळा सुटल्यावर पोरं असतात. असं करतो, शाळा भरायच्या आधी भेट. मग सांगतो. त्या दिवशी तिच्याकडे बघतच राहावं वाटत होतं. याआधी तिने कधीच माझ्याकडं असं बघितलं नव्हतं. पण मला वाटलं नव्हतं की ते मी तिला शेवटचं बघतोय.